नमस्कार. श्री स्वामी समर्थ. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी शिवलिंगावर काळे तीळ अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो. स्नान करून शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करावे किंवा पवित्र नदीमध्ये अर्पण करावे. ज्येष्ठ अमावस्येला शिवलिंगावर कच्चे दूध अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. यामुळे पितरांना त्यांचे भाग्य प्राप्त होते, कारण शिवलिंगात सर्व लोक म्हणजेच वैकुंठ लोक, स्वर्गलोक, पितृलोक वास करतात अशी श्रद्धा आहे. ज्येष्ठ अमावस्येला स्वच्छ आणि अखंड 11 तांदळाचे दाणे घ्यावे. प्रत्येक तांदळाचा दाणा श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र बोलत शिवलिंगावर अर्पण करावा. असे करताना मनात आपली इच्छा व्यक्त करावी. ज्येष्ठ अमावस्येला शिवमंदिरात जाऊन भगवान शंकरांची पूजा करावी आणि पितरांच्या आशीर्वादासाठी भगवान शंकरांना प्रार्थना करावी. दर अमावस्येच्या दिवशी हे उपाय केल्याने तुमच्या पितरांना शांती मिळेल आणि तुमचे जीवन सुखी होईल. अमावस्येच्या रात्री पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. दिवा लावल्यानंतर ओम पितृभ्यो नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. जर तुम्हाला तुमच्या रागावलेल्या पूर्वजांना प्रसन्न करायचे असेल तर 16 दिवस दररोज शिवलिंगावर 1 दाणा तांदूळ अर्पण करा. तसंच अशोक सुंदरीला तांदळाचा दाणा अर्पण करा. शिवलिंगावर काळे तीळ अर्पण केल्यानं पितृदोष शांत होतो आणि भक्ताला पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात. एवढंच नाही तर शिवलिंगावर काळे तीळ अर्पण केल्यानं राहूच्या दुष्परिणामांपासूनही मुक्तता मिळू शकते. तलावावर किंवा नदीकाठी जा, पिठाचे गोळे बनवा आणि माशांना खायला द्या. पूर्वजांच्या शांतीसाठी हे खूप शुभ मानलं जातं. रात्री घराच्या दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि तो रात्रभर तेवत राहू द्या. यामुळं पूर्वजांचे आशीर्वाद आपल्याला मिळून जातात. अमावस्येच्या रात्री तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आणि पैशाशी संबंधित समस्या सुद्धा दूर होतात. एका लहान चांदीच्या भांड्यात लवंग आणि कापूर घाला आणि ते पेटवा. ते संपूर्ण घरात फिरवा. हे नकारात्मक ऊर्जा काढून टाकतं आणि पैशाच्या आवकाचा मार्ग मोकळा करतो. अमावस्येच्या रात्री मुठभर काळे तीळ घ्या. ते तुमच्या डोक्यावरून 7 वेळा घड्याळाच्या उलट दिशेने फिरवा आणि ते एका चौक रस्ता जो असतो त्या ठिकाणी चौरस्त्यावर फेकून द्या. हे करताना आजारांपासून मुक्ततेसाठी प्रार्थना करा. शनिदेवाच्या मंदिरात मोहरीचं तेल आणि काळे तीळ दान करा. यामुळे दीर्घकाळ चालणारा आजार हळूहळू बरा होऊ लागतो. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी. तुम्हाला शक्य असेल तर गंगा नदीत स्नान करावं. गंगा नदीत डुबकी शक्य नसेल तर घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजलाचे काही थेंब टाकून स्नान करावं. नंतर पितरांसाठी काही दान करा, तर्पण करा. असं केल्याने पूर्वज तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुम्हाला आनंदी राहण्याचा आशीर्वाद देतात. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी स्नान करून पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. पिंपळाच्या झाडाला कलशातून पाणी, दूध आणि साखर अर्पण करा. असं केल्यानं तुमच्या कुंडलीतील दोषाचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत मिळू शकते असं सांगितलं जातं. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी सायंकाळी पूजा केल्यानंतर दक्षिण दिशेला चौमुखी तेलाचा दिवा लावा. यासोबतच गोमातेला अन्नदान करा. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असेल तर अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाचे रोप लावावे आणि दूधयुक्त पाणी अर्पण करावे. शक्य असेल तर प्रत्येक अमावस्येला या पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. असं केल्यानं तुमच्या जीवनातील सर्व समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला सापडू शकतं असं सुद्धा म्हटलं जातं. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी भगवद्गीता किंवा रामचरित्रमानस पठण केल्यानं पितृ तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुमच्या कुंडलीतून दोष दूर होण्यास मदत मिळू शकते असं सुद्धा सांगितलं जातं. काळ्या तिळाचे दान केल्यानं पितरांना शांती मिळते आणि गरिबांना अन्नदान केल्यानं पितरांना समाधान मिळते. यासोबतच गरजूंना वस्त्रदान केल्यानं पुण्य प्राप्त होते आणि गायींना चारा दिल्यानं पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात. आता 10 प्रकारची पापं कोणती? शास्त्रामध्ये शारीरिक, मौखिक आणि मानसिक अशा 10 प्रकारच्या पापांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. शारीरिक पापांना शारीरिक पाप असं म्हणतात, जसं की काहीतरी चोरी करणे, हिंसाचार करणे, व्यभिचार करणे,
वाणीद्वारे केलेल्या पापांना मौखिक पाप असे म्हणतात. यामध्ये खोटे बोलणे, अनुचित बोलणे, निंदा करणे आणि इतरांची टीका करणे यासारख्या पापांचा समावेश आहे. तर मानसिक पापे जी असतात ती मनाने केली जातात. जसं की मनात एखाद्याबद्दल वाईट विचार करणं, कोणत्याही खोट्या गोष्टीत अडकणे किंवा कोणतीही संपत्ती किंवा मालमत्ता हडप करण्याचा विचार करणे. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर गंगा स्नान करून गंगा मातेच्या मंत्राचा जप करून आणि दान केल्यानं ही सर्व पापे नष्ट होतात. या दिवशी काळ्या मुंग्यांना साखर मिसळलेली कणिक खाऊ घाला. असे केल्याने तुमचे सर्व पापांपासून तुम्हाला मुक्ती मिळते आणि पुण्यकर्म उदय होतो. हेच कर्म तुमची मनोकामना पूर्ण करण्यास नंतर मदत करतात. ज्यांना कालसर्प दोष असेल त्या व्यक्तींनी अमावस्येच्या दिवशी एखाद्या योग्य ब्राह्मणाला घरी बोलवून घरात शिवपूजन व हवन केलं पाहिजे. अमावस्येच्या रात्री 5 लाल फुलं आणि 5 जळत असलेले दिवे वाहत्या नदीच्या पाण्यात सोडल्यानं धनप्राप्तीचे योग प्रबळ बनतात. अमावस्येच्या रात्री जर तुम्ही काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी खाऊ घातली आणि ती पोळी कुत्र्याने ती खाल्ली तर या उपायामुळे तुमचे सर्व शत्रू शांत होणे सुरू होतील. ज्येष्ठ अमावस्येचे महत्त्व काय आहे बघा. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी पितृ पृथ्वीवर येतात अशी श्रद्धा आहे. या दिवशी पितरांचे तर्पण म्हणजेच पिंडदान आणि दानधर्म केल्यास त्यांना शांती मिळते आणि त्यांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला मिळतो. या व्यतिरिक्त या दिवशी शनी जयंती आणि वटसावित्री व्रत देखील केलं जातं. त्यामुळं या दिवसाला धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व प्राप्त होतं. शिवलिंगावर करावयाचे उपाय. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावर काही विशिष्ट उपाय केल्यास भगवान शिव आणि पितर या दोघांचाही आपल्याला आशीर्वाद मिळू शकतो. त्यामध्ये तुम्ही जल अर्पण करू शकता बघा. सकाळी लवकर उठून स्नान करायचं, तांब्याच्या लोट्यामध्ये शुद्ध पाणी घ्यायचं आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत शिवलिंगावर जल अर्पण करावं. यामुळं आपल्याला मनशांती मिळते आणि पितरांनाही शांती मिळते असं मानलं जातं. तर मैत्रिणींनो, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बेलपत्र अर्पण. 3 बेलपत्र घ्या आणि प्रत्येक बेलपत्रावर ओम श्रीम नमः हा मंत्र लिहायचा शक्य असल्यास. जल अर्पण केल्यानंतर ही बेलपत्र श्री शिवाय नमस्तुभ्यमचा जप करत शिवलिंगावर अर्पण करावी. बेलपत्राचा गुळगुळीत जो भाग आहे तो शिवलिंगाला स्पर्श करेल अशा प्रकारे आपल्याला अर्पण करायचं आहे. तर मैत्रिणींनो, आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करते. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.